कोण झालं? दादांच्या अस्थीचं काल नांदेडमध्ये आगमन झालं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचा अस्थी कलश फिरवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीने घेतलेला आहे. त्यानुसार काल इथं अस्थी कलशाचं आगमन झालं आणि आज जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु जास्त काळ लोकांना भावनिक ठेवू नये या भावनेमुळं आज काही भागामध्ये अस्थी कलशाचा रथ जाईल. त्या भागातल्या लोकांना अस्थी कलशाचं दर्शनही घेता येईल आणि उर्वरित ज्या भागामध्ये आमचा अस्थी कलश जाऊ शकला नाही त्या भागातल्या लोकांसाठी आम्ही गोदावरीच्या पवित्र अशा काळेश्वरच्या काठावर अस्थीचं विसर्जन करतो आहे. तर तिथे येण्यासाठीचं निमंत्रण आम्ही किंवा त्यांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. अपघाताबाबत मुटकरी यांनी साशक्ता व्यक्त केली आहे. आता अपघाताच्या संदर्भामध्ये अधिक बोलणं उचित होणार नाही. चौकशी तर होत राहील पण दादा काही वापस येणार नाही. त्यामुळं प्रत्येकाचं मत हे प्रत्येकाचा तर्कवितर्क वेगळा आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, त्या खात्याचे मंत्री मोहोळ साहेब असतील यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशी होत राहील, सत्य बाहेर येत राहील. परंतु जी घटना घडली ती घटना अतिशय दुर्दैवी आहे की आमच्या सगळ्याला सोडून दादा गेले. याचं दुःख मला जसं आहे तसं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला. एकनाथ खडसेंनी त्याला पाठिंबा दिला, समर्थन दिले, न्यायालयीन चौकशीची मागणी. आता प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या मतावर मी काही माझं मत देऊ शकत नाही. पण माझं एवढंच मत आहे की जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे, ती गंभीर आहे. कारण या काळामध्ये दादा लाखो कार्यकर्त्यांना, कोट्यावधी कार्यकर्त्यांना सोडून गेले. याचं दुःख सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की शोकसभेला मला काही कारणामुळे थांबता जरी आलं नसेल, कारण त्या दिवशी आदरणीय सुनेत्रा वहिनींना नेतृत्व द्यायचं होतं आणि ती बैठक होती आणि त्या बैठकीला जाणं कारण मी विधानमंडळाचा एक सदस्य असल्यामुळे जाणं आवश्यक होतं, म्हणून तिथं जावं लागलं. मी सुनेत्रा वहिनीचं त्या दिवशी मनापासून आभार मानले, कारण एवढा दुःखाचा डोंगर असताना कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आता त्याच्यावरही तर्कवितर्क सुरू आहेत की त्यांनी एवढी घाई केली का. ही गोष्ट खरी आहे, घाई झाली नाही असं नाही, परंतु सगळ्यांना सांभाळायचं असेल तर कुटुंबाची सूत्र कोणाच्या तरी हाती घ्यावं लागतात आणि ती सूत्र आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन घेतल्या. त्यामुळं त्या कार्यक्रमाला मी तिथं गेलो. परंतु नांदेडमध्ये सर्व पक्षाच्या वतीनं जी शोकसभा या ठिकाणी ठेवली आणि सर्वच पक्षाचे नेते आले, त्यांनाही मनापासून मी खरं तर आभार मानून अशा प्रसंगाला, परंतु त्यांनी आमचे दादांच्या सोबतला सहवास त्या ठिकाणी ओळमळून दाखवला. उज्ज्वल निकमचे ज्येष्ठ विधितज्ञ होते, त्यांनी सुद्धा शंका घेतली की ऐनवेळी पायलट कसा बदलण्यात आला. तेव्हा एखाद्या वेळेस आता नेमकं मी त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही, कारण उज्ज्वल निकम साहेब हे अतिशय ज्येष्ठ आहेत. म्हणजे काय म्हणतात त्याला, कुठल्या याच्यातले विधिज्ञ आहेत. त्याच्यामुळं आता आपण एखाद्या गाडीचा ड्रायव्हर वेळेवर आला नाही, कुठे जायचं अर्जंट असेल तर आपण ड्रायव्हर बदलतो. आता पण झालं आहे नेमकं काय त्याचा तपास होत राहील. पण तपास झाला तरी दादा काही वापस येणार नाही. त्याच्यामुळं दादाच्या जाण्याचं दुःख जे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये झालं ते न भरून येणार आहे. साहेब, दादांनी राज्यभरामध्ये सगळ्यात जास्त दौरे जे आहेत ते नांदेड जिल्ह्याचे, ही गोष्ट खरी आहे आणि आपल्यावरही सगळ्यात जास्त प्रेम केलेलं आहे. माझ्यावर एकदा काळामध्ये दादा येणार नाहीत आपल्या नांदेडला, काय भावना? ही गोष्ट खरी आहे. दादा पुण्यापेक्षा नांदेड, पुण्याच्या नंतर जर सगळ्यात जास्त काळ आले असते तर नांदेडला आले. परंतु वहिनी आहेत, तटकरे साहेब आहेत, हे सगळे सामावून घेतील नांदेडकरात आणि माझे ॲक्टिव्ह नाही तर तमाम नांदेडकरावर त्यांचं प्रेम होतं.